आणि मला नाही वाटत काही कठीण आहे. माझी आई सकाळी निघायची 9ला, सगळा स्वयंपाक करून निघायची, सगळं घरातलं आवरून निघायची. संध्याकाळी यायची तेव्हा माशांचा वार असेल तर येताना मासळी बाजार घेऊन यायची. आल्यावर सगळा स्वयंपाक करून लोकं 10ला 10:30ला झोपलेले असायचे. आणि तेही मदतनीस नसताना. आज आपल्याकडे सगळ्याला आपण हायर करू शकतो, तरीसुद्धा आपण हा वेगळा विचार कसं मॅनेज करायचं मुलांचं अमुक नाही तमुक नाही करायचे. फक्त एवढंच होतं त्यावेळेला जॉईंट फॅमिली ह्याचा खूप मोठा आधार होता. आजी आजोबा घरात असणं, माझ्या मुलालाही आजी आजोबा मिळाले. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि मी आत्ताच्या ह्यानं सांगेल जर शक्य असेल तर खरंच एकत्र राहा. कारण कुठल्याही मदतनीसावर अवलंबून मुलांना ठेवण्यापेक्षा आजी आजोबा कधीही प्रेमाने वाढवतात मुलांना, नातवंडांना. तर त्यामुळे हा खूप मोठा फॅक्टर आहे. संस्कार तर देतातच आणि देतातच. आपुलकीने जे लाडू चिवडा हो. करून देतात किंवा हो. आपुलकीने आपल्या नातवंडांना वाढवतात हो. ते आय थिंक नाही, मदतनीसांकडनं नाही. अपेक्षितच अपेक्षितही नाहीये. नाही. आणि आता म्हणते 14 तास तर नाही. मी ठरवते, की आता 7:00-7:30ला जर निघायचंय, तर मी 5:00ला उठते आणि सगळा स्वयंपाक करून निघते. काय-काय म्हणजे ठरवलेलं असतं ते रात्री ठरवलेलं असतं मी, की आज हे बनवायचंय, ते बनवायचंय, वेळ एवढा लागणार आहे. ते आता प्रॅक्टिस आणि सरावाने आलेलं आहे वनश्री इतक्या वर्षांच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड.